नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आयुष्यात अनेकदा चुका करत असतो. बऱ्याचदा चुका करायला सुद्धा घाबरतो. पण या चुका आपल्या आयुष्याला कदाचित एक वेगळं वळण सुद्धा देऊ शकतात. तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये या चुकांविषयी नेमकं काय म्हटलेलं आहे, या दुरुस्त कशा करायच्या आणि या टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, हेच आज आपण जाणून घेणार आहोत. कारण आजचा आपला विषयच आहे आपल्या चुका आणि आपण. आणि या विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी. चला आपण स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण त्याआधी श्री माधव गुरुजी यांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं सुद्धा त्यांना आपण भेटू शकता. तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचे त्यांनी खाली जो नंबर दिलाय त्यावर नक्की संपर्क साधा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात. तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिलाय त्यावर नक्की संपर्क साधा. गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींचा राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जत इथं आहे, ते त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहे. चला तर मग आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. गुरुजी, आजचा विषयच खूप महत्त्वाचा आणि खूप छान आपण निवडलेला आहे की आपल्या चुका आणि आपण. चुका करायला कोणीही खरं तर थोडासा घाबरत असतो. तर मुळात चुका ही जी संकल्पना नेमकी काय, त्याची पूर्वपीठिका काय, काही सांगू शकाल का? 100% आता चुका ज्या आहेत त्या मॅडम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये माणूस करत असतो आणि चूक केल्यानंतर तो म्हणतो की अरे माझी चूक झाली म्हणून. म्हणजे प्रत्येकाला समजतं पण की आपण चुका करतोय. पण या चुका करत असताना कुठेतरी आपण त्याच्यामध्ये बारकाईने विचार केला तर त्या चुकांच्या बाबत माणसाला हे समजतं की तो चुकतोय म्हणून. पण त्या चुका दुरुस्त करण्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि वारंवार तो त्या चुकाच करत राहतो आणि त्या चुकांमुळे तो इतका स्वतः परास्त होतो, म्हणजे इतका तो परेशान होतो की परेशान झाल्यानंतर त्याचं वाक्य असं असतं की माझं भविष्यच खराब आहे, माझं ज्योतिषच खराब आहे आणि माझं नशीब बिलकुल चांगलं नाही आहे. म्हणजे तो या तिन्ही गोष्टींना दोष देतो की माझं प्रारब्ध पण खराब आहे, माझं भविष्य पण खराब आहे आणि माझं नशीब पण खराब आहे. आणि प्रॅक्टिकल तो काय करतोय, तो त्याच चुका करतोय, म्हणजे की चुकांची पुनरावृत्ती करतोय आणि ती चुकांची पुनरावृत्ती करतोय म्हणून मग त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे समस्या येत आहेत. प्रॅक्टिकल त्याचं नशीब चांगलं आहे किंवा त्याची ग्रहस्थिती चांगली आहे किंवा त्याचं प्रारब्ध चांगलं आहे. मग ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हा स्पेशल सब्जेक्ट येतो. म्हणजे ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी दोन्ही माध्यमातून आहे. एक म्हणजे की तुमच्या जे काही समस्या आहेत त्या समस्यांची उकल करणारी पण आहे आणि त्या समस्यांवरती पूर्णपणे समाधान देणारी पण आहे. मग समाधानाच्या बाजूमध्ये ऋषींनी त्याच्यावरती सेपरेट टॉपिक लिहिलेलं आहे, जे टॉपिकचं नाव होतं एरर्स अँड रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. म्हणजे चुका व चुकांची दुरुस्ती. ह्याच्यामध्ये प्रत्येकाला इतकं मान्य करायला पाहिजे की आपल्या हातून चुका होतात, 100% आपल्या हातून चुका होतात. मग त्या चुकांची आपण दुरुस्ती करतो का? तर त्या चुकांची आपण दुरुस्ती करत नाही. आपण एवढंच म्हणतो आता कानाला खडा लावला परत ही चूक करणार नाही. आम्ही म्हणतो कानाला एवढा मोठा दगड लाव, पण परत तू चुकतोस कसं काय? म्हणजे तू परत चुकायला नाही पाहिजे. आणि वारंवार त्याच चुका केल्यामुळे माणूस आयुष्यामध्ये परेशान होतो आणि तो विनाकारण भविष्याला दोष देतो. आणि मग भविष्याला दोष देऊन झाल्याच्या नंतर त्या चुकांमधून तो इतका गुरफटून जातो की चुकांचे पुढे खेळ होतात आणि त्या खेळामध्ये त्याचं अख्खं आयुष्य संपून जातं. तर चुका ही कन्सेप्ट समजावताना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सिद्धांत आहे. जो सिद्धांत आहे चुका व चुकांची दुरुस्ती. आता ही चुकांची दुरुस्ती होत असताना ॲस्ट्रॉलॉजी स्वतः म्हणते की तुम्ही मनुष्य जन्माला आलेला असाल तर तुमच्या हातून चुका होणारच आहे. तुम्ही काही देव नाही आहे. म्हणजे देव आहे तर देवाच्या हातून चूक होणार नाही. तुम्ही मनुष्य जन्माला आले तर तुमच्या हातून 100% चूक होणारच आहे. चूक झाली तरी हरकत नाही, पण चूक झाल्यानंतर त्या चूकची दुरुस्ती व्हायला पाहिजे. किंबहुना कानाला खडाच्या ऐवजी कानाला दगड लावला गेला पाहिजे आणि पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला ही काळजी तुम्ही घ्याल ना त्याच्यावेळेला तुमचं आयुष्य सुखकर होईल. त्याच चुका न जडल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ते दुःख येणार नाही. तुमचं आयुष्य, तुमचं जीवन पूर्णपणे समाधानकारक असेल आणि कुठेतरी तुमच्या भविष्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकाल. त्याच्यामधल्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये आणू शकाल आणि तुम्ही प्रगती करू शकाल.
आता साधारण चुका याची पूर्वपीठिका काय तुम्ही सांगितले. तर प्रत्येक माणसाच्या हातून चुका या होत राहतात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. तर या चुका नेमक्या घडण्यामागची कारणं काय हे सांगू शकाल का? आता कारणं घडताना म्हणजे की मॅडम ज्यावेळेला चुका आपल्या आयुष्यामध्ये घडतात, आता एक विषय आपण प्रत्येकजण मान्य करेल की माझ्या आयुष्यामध्ये चुका घडतात. मग त्याला विचारलं की बाबा का तू चुका करतोस, तुझ्या याच्यामध्ये म्हणजे की विनाकारण या चुका होतात, तर असं होणार नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असेल, तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये चुका होतील. मग त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की बाबा नाही, विनाकारण माझ्या आयुष्यामध्ये चुका होत नाही. मग तुम्ही मुद्दामून त्या चुका घडवता का? तर मुद्दामून कुणाला असं वाटेल की माझं वाईट व्हावं किंवा माझी कुठे प्रगती होणार, माझी अधोगती व्हावी किंवा कितीतरी चुकांचे साईड इफेक्ट आहेत. म्हणजे तर जे कुणालाच वाटत नाही की आपल्या आयुष्यामध्ये काही निगेटिव्ह असावं, आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेमॅटिक असावं, असं कुणाला पण वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की नाही, मी पॉझिटिव्ह असावं, प्रत्येकाला वाटतं मी प्रगती करावी, प्रत्येकाला असं वाटतं की जे स्वप्न मी बघितलंय किंवा जी माझी स्वप्नातलं जीवन आहे ते स्वप्नातलं जीवन मला मिळावं. आणि त्याकरता संपूर्ण मी जे काही परिश्रम आहे ते करायला तयार आहे. परंतु ते परिश्रम करून मला त्याचा आउटपुट मिळत नाही आहे. मग ज्यावेळेला आउटपुट मिळत नाही तेव्हा माझ्या लक्षामध्ये येतं की मी चुका करतो आहे. म्हणजे त्या चुका विनाकारण होत नाही आहेत. तुम्हाला काहीतरी प्राप्ती करायची आहे. ती प्राप्ती करत असताना तुम्ही इझी वेला कुठेतरी जाताय आणि ज्यावेळेला तुम्ही इझी वेला जाताय तिथे तुम्ही फसताय. म्हणजे तुम्ही इझी वेला नका जाऊ असं म्हणणं नाही, पण त्या इझी वेला जायच्या अगोदर तुम्ही तो पूर्णपणे तपासून पहा की हा नक्की मार्ग बरोबर आहे का चुकीचा आहे. आणि याची गोम इथेच आहे, म्हणजे की थोडक्यामध्ये याची उकल करायची असेल की बाबा चुकांची नक्की कारणं काय, तर पहिलं कारण आहे की विनाकारण कुठली गोष्ट घडणार नाही, म्हणजे त्याच्या पाठीमागे कारण असणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की मुद्दामून का कोण घडवणार आहे की नाही, मुद्दामून आपण चूक घडवूया की आपलं आयुष्य थोडं खडतर होऊ दे, आपल्याला थोडा अनुभव येऊ दे. तर असं आयुष्य कुणाच्या वाटायला नको आहे. मग ज्यावेळेला आपण म्हणतो की विनाकारण होत नाही, कारण त्याच्या पाठीमागे आहे, तर ॲस्ट्रॉलॉजीने ह्याच्यावरती पण पूर्णपणे रिसर्च केला आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडे काय समस्या आहेत किंवा तुमच्याकडे पूर्णपणे का तुमच्या हातून चुका होत आहेत की ज्या चुकांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये समस्या घडत आहेत. आता चुकांच्या बाबतीमध्ये पहिलं घेतलं तर सर्वात पहिलं रिझन येतं की कन्फ्युजन. तुमच्या आयुष्यामध्ये बघाल तुम्ही, प्रत्येक माणसाला एक अनमोल देणगी दिलेली आहे. ही ॲस्ट्रॉलॉजी पहिली तुम्हाला जाणीव करून देते की तुमच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर आहे. आज तुम्ही बघितलं तर सगळ्यांमध्ये मानवाचा जन्म श्रेष्ठ आहे. प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये की मानवी जीवन सर्वात श्रेष्ठ आहे, मानवाचा देह सर्वात श्रेष्ठ आहे. का तर सर्वात मोठी गोष्ट त्याला दिलेली आहे की सगळ्या प्राण्यांना बुद्धी दिली आहे, त्याच्यापेक्षा त्याला बुद्धी जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त तो बोलू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त हसू शकतो. याच्या व्यतिरिक्त चौथी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे विवेक आहे की मनुष्याकडे विवेक आहे. त्या विवेकाचा तुम्ही किती वापर करता हा पहिला गोष्ट म्हणजे विचार आहे. आणि मग याच्यामध्ये प्रत्येकाला मौलिक की प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण ही निर्णायक पॉवर प्रत्येकाकडे आहे, पण प्रत्येकजण निर्णय घेतोच असं नाही. प्रत्येक वेळेला असं जसं मेंढ्यांचा कळप आहे ना, की पुढची मेंढी जिकडे चालले तिथे पाठीमागची मेंढी जाते. माणसंसुद्धा तसंच वागतात. तो जसं करतोय ना त्याचं अनुकरण करतात आणि त्याच्या पाठीमागे चालत राहतात किंवा गर्दी जिकडे चालली त्या गर्दीच्या मागे चालत जातात आणि मग त्याच्यामध्ये फसतात. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन, पुन्हा मी इकडे जाऊ का मी इकडे जाऊ, म्हणजे स्वतःचा निर्णयच नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही डोलायमान असाल, म्हणजे तुमचा स्वतःचा निर्णय होत नसेल तर कन्फ्युजन हे सर्वात पहिले कारण आहे की कन्फ्युजनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये चुका होणार. तुम्ही जिथे गर्दी दिसते त्या गर्दीच्या माध्यमातून गेले किंवा जिथली जी जाहिरात होती त्या जाहिरातीच्या मागे गेले, तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये फसले. आता याच्यामध्ये सेकंड टॉपिक येतो की जसं कन्फ्युजन आहे तसं काही लोकांच्या आयुष्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स आहे. म्हणजे प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स आहे की तुमच्या चुकीचं कारण काय, तर तुमचं ओव्हर कॉन्फिडन्स. मग त्या ओव्हर कॉन्फिडन्स बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये की त्या गोष्टीचं तू ज्या वेळेला आव्हान घेतोयस किंवा एखादी गोष्ट तू करायचा विचार करतोयस तर कुठेतरी त्याचं कागदावर गणित मांड. आर्थिक बाजूने तू भक्कम आहेस ना बघ, सामाजिक त्याच्यामध्ये जो भाग लागणार आहे त्याच्यामध्ये कुणाची मदत तुला घ्यायला आवश्यक आहे, कुणाची मदत घेणं आवश्यक आहे का, नसेल तर तुझ्याकडे तेवढ्या एजन्सीज किंवा तेवढं सगळं तू उभं करू शकतो का, तेवढं मनुष्यबळ तू आणू शकतो का, या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करत असताना आर्थिक आणि सामाजिक या दोन्ही पातळीवरती त्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. ज्यावेळेला त्या गोष्टींचा आपण विचार करू त्यावेळेला ते कम्प्लिटेशन होईल. पण आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असू की नाही आपलं सगळं बरोबर आहे, नाही आपलं सगळं तसं होणारच आहे, त्याच्यामधनं साध्य काही होणार नाही. तो ओव्हर कॉन्फिडन्स ही दुसरी अवस्था आहे. तिसरी अवस्था त्याच्यामध्ये असतं की 90% लोकांच्या बाबतीमध्ये ही मोठी चूक असते, ती म्हणजे त्यांचा आळस, प्रचंड लेझिनेस. कुठलीही गोष्ट जी आहे ती कुठलीही गोष्ट जी करायचीच नाही, फक्त पोस्टपोन करायची. आज करायची ती उद्या करू, उद्या करायची ती परवा करू, परवा करायची तेरवा करू. ओन्ली पोस्टपोन 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 करत राहायचं. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस किंवा अनसक्सेस हा तेव्हाच मिळेल जेव्हा ती गोष्ट सुरुवात होईल. यांच्याकडे अशी चूक असते की हे एवढे आळशी असतात की यांची कुठली गोष्ट सुरूच होत नाही, त्यामुळे त्यांना यशही मिळत नाही आणि अपयशही मिळत नाही. चौथी गोष्ट स्वतःच्या बाबतीतलं पूर्ण अज्ञान. आपल्या कमाल मर्यादा किती आहेत, आपल्या किमान मर्यादा किती आहेत. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे बघा की हंतरून पाहून पाय पसरायचा. तर ते हंतरून पाहून पाय पसरणं हा विषयच नसतो. म्हणजे कमाल आणि किमान मर्यादेचे अंदाजच नसतो. किंबहुना स्वतःची पूर्णपणे ओळख नसते की आपण स्वतः काय आहोत किंवा आपल्याला किती पाठबळ आहे.
ही सर्वात मोठी चूक आहे. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे. ह्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये येते की असमाधान वृत्ती. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी वृत्ती पाहिजे. समाधानी वृत्ती पाहिजे म्हणजे निश्चितपणे तुम्ही अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये हव्यास ठेवला की मला एवढं मिळायला पाहिजे, एक टार्गेट ठेवायला पाहिजे, त्याच्याबरोबर एक डेस्टिनेशन असायला पाहिजे. डेफिनेटली या गोष्टी असायला पाहिजेत. परंतु ते साध्य झाल्याच्या नंतर कुठे थांबायचं हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. तर माणसाची असमाधानकारक वृत्ती ज्यावेळेला येते त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी स्पर्धा निर्माण होते. आणि जेव्हा स्पर्धा निर्माण होते त्यावेळेला म्हणतात ना, अशी असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ. मग तिथे तुमचं कुठलंच गणित बसत नाही आणि तुम्ही एकीकडे यश मिळवत असता पण त्या यशाची तुम्हाला किंमत राहत नाही आणि तुम्ही उगाचच धावत राहता. मग तुम्हाला मिळवायचं काय हे तुम्हालाही मिळत नाही आणि शेवटी असं होतं की जीव जायची वेळ येते आणि हातापदरामध्ये काहीच पडत नाही. तर ही सर्वात मोठी चूक आहे की असमाधान वृत्ती. आणि या सगळ्याचा ज्यावेळेला ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्यावेळेला याच्यामध्ये जसं म्हणजे की एरर्स अँड रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, तर याला सोल्युशन दिलं जातं. तर याच्या सोल्युशनचा लिहित असताना त्याच्यामधला मार्मिक चुकांचा विचार करताना चुकांची दोनच कारणं ॲस्ट्रॉलॉजी देते की हा सगळा एक टॉपिक आहे की मी डायरेक्ट फक्त तुम्हाला 2 भाग सांगितले तर ते तुम्हाला समजणार नाहीत. म्हणजे आणि तुम्हाला पूर्णपणे समजायला पाहिजे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चुका करायचे थांबले पाहिजेत आणि ज्या चुका तुम्ही आयुष्यात अगोदर केल्यात त्या तुम्ही सुधारवल्या पाहिजेत, म्हणजे दुरुस्त करायला पाहिजेत. मग हा उद्देश आहे ना, तर तो उद्देश सफल होण्याकरता हे सगळं तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणं आहे. प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजी असं सांगते की 2च गोष्टीमुळे तुमच्या चुका होतात. तुमच्या जीवनामध्ये चुका तुम्ही घडवू शकता किंवा घडतात. याचं सर्वात बेसिक कारण काय असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाई. प्रत्येक गोष्टीमध्ये अतिघाई. काही लोक तुम्ही बघा की त्यांना एवढी घाई असते ना की अगदी म्हणजे की रस्त्यावर सुद्धा बोर्ड लावलेले असतात की अति घाई आणि संकटात नाही. की तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये अति घाई केली की त्याच्यामधनं तुम्हाला निष्पन्न काही मिळणार नाही. तुमच्यावरती संकटच येऊ शकतात, तुमच्यावरती पूर्णपणे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तर त्या याच्याप्रमाणे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की घाई. आणि याच्यावरती सोल्युशन म्हणून किंवा याच्यामध्ये काय वापरायचं आहे तर पेशन्स वापरायचे. तुमचे पेशन्स याच्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. ज्यावेळेला तुमचे पेशन्स याच्यामध्ये डेव्हलप होतील त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये पूर्णपणे प्राप्त होतील. याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टीमध्ये पुढे आपण ज्यावेळेला बघतो त्याच्यावेळेला स्पर्धात्मक प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करणं, प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा करणं, या सगळ्या गोष्टी चुका करण्याकरता तुम्हाला इन्व्हिटेशन आहेत की या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यामध्ये 100% चुकाच करू शकता आणि त्या चुकांमधून तुम्हाला साध्य काही होत नाही आणि त्या चुका तुमच्या दुरुस्त केल्या जात नाही. आता नॉर्मली तुम्ही बघाल तर एखादं एक उदाहरण आपण घेतलं की एखादा माणूस असतो की जो आर्थिक समस्यावरतीच असतो. मग आर्थिक समस्यावरती असताना असं होतं की त्याचे भरपूर कर्ज काढलेलं असतं. मग ते कर्ज त्याला फेडता येत नाही. मग ते कर्ज फेडण्याकरता पुन्हा तो कर्ज काढतो. पुन्हा कर्ज काढून मग त्या कर्जाचे हप्ते भरतो. मग ह्या सगळ्या कर्जांचे हप्ते भरण्याकरता आणखीन एक नवीन कर्ज काढतो. मग अशा माणसाला बघितलं त्याच्या आयुष्यात पहिलं त्यांनी कर्ज घेतलं हे जर चूक असेल तर त्याच्याबरोबर तो जेवढी कर्ज घेतोय ते सगळी चुकीचं आहे. म्हणजे तू कर्ज तेवढंच घे की जे तुझ्या इन्कममधनं फेडलं जाणार आहे. ज्यावेळेला तुझ्या इन्कममधनं फेडलं जाणार नाही एवढं मोठं तू कर्ज घेतोय तर ती तुझी पहिली चूक आहे. आणि मग ती पहिली चूक आहे ती वारंवार तुला चुकाच करायला लावते. मग अशी व्यक्ती आमच्याकडे येते, काय सांगायचं तुम्हाला, माझ्यावरती आर्थिक संकट आहे, माझ्यावरती पूर्णपणे कर्जाचा बोजा आहे, माझं कर्जकुर्जी कमीच होत नाही. अरे कमी होईल कशाला, तू प्रत्येक महिन्याला नवीन कर्ज घेतोय आणि त्या कर्जामधूनच तू कर्ज भरतोय. मग म्हणलं ह्याच्यातून मी कसं बाहेर पडेन, तर मग त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी पहिला सल्ला देते की तुम्ही या चुका बंद करा. मग चुका बंद करा म्हणजे काय, तर तू कर्जच नको घेऊ. तो म्हटला असं कसं, लोक माझ्या दाराशी येतील, तमाशा करतील, मी असं केलं तसं केलं. म्हटलं तर काही होत नाही, तू ही भीती पहिली सोडून दे. म्हणजे आणि एकदा तू कर्ज न घेता तू आहे या परिस्थितीला सामोरं जा, मग बघ काय होतं ते. आणि मग ज्या वेळेला त्यांनी हे समाधान वापरलं की आपण यावेळेला कर्ज नाही घ्यायचं आणि आपण पूर्णपणे म्हणजे की जे लोक आले त्याच्याकडे पैसे मागायला त्यांनी सांगितलं की नाही म्हणून मला शक्य, मला नाही आता देणं म्हणून शक्य. काय नाही, ते लोक म्हणले मग तू कधी देणार आहे सांग, आम्हाला त्याचा चेक दे, ह्या दे. मग त्याच्यानंतर मी याला म्हटलं की तू 3-1 महिन्याचा वेळ घे आणि 3 महिन्याचा त्यांना चेक दे, मग बघू काय करायचं. मग 3 महिन्याचा त्यांनी चेक देऊन दिला. म्हणजे 3 महिने तो पूर्ण शांत राहिला, किती लोक त्रास द्यायला येणार नाही. आणि 3 महिन्यामध्ये मग त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला लागला की आता कर्ज घ्यायचं नाही आहे तर मग यांची कर्ज फेडायची कशी. आणि मग त्यावेळेला जी काही कर्जावर रक्कम त्याच्यावरती तो 10%, 5%, 8%, 3%, 2% ह्या टक्क्यांनी व्याज भरत होता, तेवढी सगळी रक्कम त्याला बिना व्याजी मिळाली आणि त्यांनी सगळ्यांचे पैसे पेड करून टाकले. आता त्याचा पगार हातामध्ये येतो, ज्या पगारामधनं त्याचा म्हणजे की पूर्णपणे जे मुद्दल आहे की ज्याच्यावरती 1 रुपया पण व्याज नाही त्याचाही हप्ता जातो. राहिलेल्या पैशामध्ये टामटुमीमध्ये घर चालतं. आता हे सगळं झाल्यानंतर त्याला समजलं की आपण जे चूक केली त्या चुकीची आपण दुरुस्ती केली की आता आपण कर्ज घ्यायचं नाही. आता हा पट्ट्यावाला म्हणतो की मी एक काम करू का, हाऊसिंग लोन घेऊ का आणि एकमार्गी कर्ज घेऊ का की जेणेकरून ती मदत आहे ती पूर्णपणे पेड होऊन जाईल. मी म्हटलं अरे बाबा, तू पहिली चूक जी केली होती कर्ज घेऊन ती फेडण्याकरता किंवा ते कर्ज फेडण्याकरता तू वारंवार चुका करत होता, आता तू त्याच्यातून बाहेर निघाला, परत कशाला चूक करतो. म्हणजे माणसाची जी टेंडन्सी आहे चुका करायची ती वारंवार माणूस चुका करत राहतो. त्या चुका करायच्या थांबायला पाहिजेत आणि मग त्याच्यावरती चुकांची दुरुस्ती करायला पाहिजे. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जर तुम्हाला तुमचं भविष्य
डेव्हलप करायचं असेल, तुम्हाला तुमचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तुम्हाला म्हणजे यशोदीप लावायचा असेल, तर तुम्हाला चुका बंद करायला पाहिजेत आणि बरोबर. झालेल्या चुकांची दुरुस्ती करायला पाहिजे. नाही, आता चुका नेमकं का होतं त्याच्यामागची कारणं तर तुम्ही सांगितली. तरी चुका या आयुष्यात होतातच. आता ते दुरुस्त करायची समजा जर इच्छा असेल, तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये काय मार्गदर्शन आहे? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सर्वात मोठं मूलभूत मार्गदर्शन आहे की ॲस्ट्रॉलॉजी हे शास्त्रच पूर्णपणे मार्गदर्शनाचं आहे की याच्यामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शनच केलं जातं. आता मार्गदर्शनामध्ये तुम्ही बघाल तर याच्यामधला जी म्हणजे आपण म्हणतो मेक जी आहे ती मेक आहे की घाई याच्यामध्ये माणूस जास्तीत जास्त करतो आणि घाई करतो, त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे त्रास राहतो किंवा त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे समस्या राहतात किंवा त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे चुका उद्भवल्या जातात आणि चुका तो केल्या जातो. तर ॲस्ट्रॉलॉजी पहिलं सांगतं की तू याच्यामध्ये म्हणजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये घाई नको करू, प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणे शांतपणे विचार कर, त्याची पूर्णपणे जी काही आहे ती कागदावरती त्याची रूपरेषा आख आणि मग त्याप्रमाणे निर्णय घे आणि त्याप्रमाणे कामाला लाग. तर डेफिनेटली तुझ्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की चुका होणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की पेशन्सली वर्क करायला पाहिजे की आपण चुका करायचं जेव्हा थांबू त्यावेळेला ह्या चुका आपण याच्या अगोदर केलेल्या आहेत लाईफमध्ये त्या दुरुस्त करायला घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती नक्की काय समाधान आहे त्या समाधानाचा विचार करायला पाहिजे. म्हणजे या गोष्टी करता दोन गोष्टी तुमच्या मारक शरीरामध्ये यायला पाहिजेत. एक तर तुमची घाई निघून जायला पाहिजे आणि संत गतीने असं नाही, परंतु प्रॅक्टिकल जो तुम्हाला अपेक्षित कालावधी किंवा प्रॅक्टिकल जो स्पीड आहे तो स्पीड तुम्हाला पाहिजे. त्याच्यावरती ओव्हर स्पीड करण्यामध्ये घाई करण्यामध्ये काही अर्थ नाही. तर तो मेंटेन व्हायला पाहिजे आणि तुमच्यामध्ये पेशन्स असायला पाहिजे की त्या स्पीडने काम करत असताना रिझल्ट मिळेल वाट बघण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे, म्हणजे पेशन्स पाहिजे तुमच्यामध्ये. मग हे पेशन्स तुमच्यामध्ये निर्माण होण्याकरता खूप सोप्या सोप्या उपासना ॲस्ट्रॉलॉजी देते. म्हणजे असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळेला रुद्राक्ष वापरायला पाहिजे, यंत्र वापरायला पाहिजे. ह्याच्यामध्ये स्पेसिफिक जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या स्पेसिफिक कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला म्हणजे की शनिवारचा उपास हा खूप लाभदायक होतो की शनिवारचा उपास केल्यामुळे तुमचे पेशन्स वाढतात. तुम्ही डेली मारुतीचं दर्शन मंदिरामध्ये घेऊ जाऊ शकता की ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवस्थित डिसिजन घेऊ शकाल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी येते ती तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ती येते की तुम्ही हनुमान चाळीसाचं रेग्युलर पठण करायला पाहिजे. या तीन गोष्टीचा ट्रॅक तुम्ही रेग्युलर तुमच्या लाईफमध्ये केला, मी 100% तुम्हाला सांगतो की तुमच्या प्रत्येक चूक आहे ना ती चूक तुमच्या लक्षात येईल. तुम्ही स्वतःहून ती बंद कराल, किंबहुना तुमच्यामध्ये इतके पेशन्स निर्माण होतील की तुम्ही स्वतः त्या चुका रेक्टिफाय करायला लागाल, तुम्ही त्या चुकांची दुरुस्ती करायला लागाल. याच्या उपरांत पुढे जाऊन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये याच्यामध्ये गणेश रुद्राक्ष येतो की गणेश रुद्राक्ष आम्ही वापरायला सांगतो. जो गणेश रुद्राक्ष तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे मंगलमय गोष्टी घडवतो, किंबहुना प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं बौद्धिक तत्व जागृत होतं की कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर ही करून तुमचं काय नुकसान आहे, ही करून तुमचा काय फायदा आहे, ही तुम्ही करायला पाहिजे का तुम्ही नाही करायला पाहिजे, हे सगळे ॲडवाईस तुमच्याकडे रेडी होतात. म्हणजे की तेवढं तत्व तुमच्यामध्ये डेव्हलप होतं, ते बौद्धिक तत्व तुमच्यामध्ये आलेलं असतं. त्याच्यामुळे म्हणजे की गणेश रुद्राक्ष हा त्याच्यामध्ये खूप इफेक्टिव्ह येतो. तिसरं याच्यामध्ये सर्व कार्य सिद्धी यंत्र येतं की कुठलंही कार्य साध्य करायचं असेल, मग चुका बंद करायच्या असतील किंवा चुकांची दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं येतं. तर सर्व कार्य सिद्धी आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने पूर्णपणे वापरू शकतो. आणि चौथं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं त्याच्यामध्ये म्हणजे की उपासनेच्या बाबतीमध्ये एक ओपेल म्हणून रत्न येतं. जे ओपेल रत्न तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. चंद्रहंस म्हणून एक रत्न येतं, ते चंद्रहंस रत्न तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता की जेणेकरून याच्याने तुमच्या हातून चुका होणार नाहीत. म्हणजे आणि तुमच्यामध्ये इतके पेशन्स येतील की ज्या चुका तुम्ही आता लाईफमध्ये करता आहात त्या तुमच्या लक्षात पण येतील आणि त्या चुका थांबवाल पण तुम्ही आणि त्याच्यावरती म्हणजे या चुका ज्या झालेल्या आहेत त्याची दुरुस्ती करण्यामध्ये पण पूर्णपणे तुम्ही वेळ देऊ शकाल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण साधू शकाल. आणि खरंच साधे सोपे खूप छान उपाय तुम्ही सांगितले. हे जर उपाय केले तर अर्थात कोणताही निर्णय आपला चुकेल ही भीतीच मुळात राहणार नाही. तर असे साधारण उपाय केल्यानंतर चांगला अनुभव आला, असे काही तुम्ही नेहमी खरं प्रत्येक आपल्या कार्यक्रमात अनुभव सांगत असतात, तर काही अनुभव आता सांगू शकाल का? मॅडम, अनुभवाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर असे खूप सारे अनुभव आहेत म्हणजे की चुकांमुळेच माणूस हे करतो. जसं मी आर्थिक याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं की प्रत्येक माणूस जो म्हणतो की मी कर्जबाजारीपणामध्ये आहे, माझ्या आयुष्यामध्ये कर्ज भरपूर आहे आणि कर्जामुळे माझ्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होत आहेत, की तर मग त्या कर्जाच्या याच्यामध्ये तू वारंवार कर्ज घ्यायचं जे तू करतोयस ते तू बंद करायला पाहिजे. तर ते बंद करून त्यावेळेला कम्प्लिटेशन होईल. पण अशा पण काही समस्या जीवनामध्ये आहेत की हे कर्ज करायचं थांबवू शकतो, परंतु उद्या एखाद्याचं लग्न जमत नाही आहे आणि लग्न जमत नाही याला कारण ॲस्ट्रॉलॉजी सांगते की तुझी चूक आहे म्हणून. तर मग त्या माणसाने असं कसं ठरवायचं की बाबा मग मी आता चूक करायचं बंद करायचं म्हणजे मी करायचं काय, म्हणजे मुली बघणं बंद करायचं किंवा काय करायचं, म्हणजे की ह्या चुकीला काय समाधान असू शकतं. तर जसं याच्यामधलं एक उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं की एक मुलगी आहे, ती बँकेमध्ये कामाला आहे. बँकेमध्ये ती ॲज अ कॅशियर म्हणून आहे. 50,000च्या वरती तिला पगार आहे आणि ती दिसायला पण सुंदर आहे, म्हणजे की अगदी नीटनेटकी आहे ती, म्हणजे की तिचा स्वभाव चांगला आहे. त्याचबरोबर म्हणजे की तिच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा तिच्या स्वभावावरनं लक्षात येतं की ती कुटुंबवत्सल आहे, ती कुटुंब सांभाळणारी आहे.
आणि मग म्हणजे की बँकेमध्ये जॉब करणारी आहे तर तिला कॉर्पोरेट मॅनर्स पण आहेत, म्हणजे की ती पूर्ण घर आणि बाकी सोसायटीमध्ये सुद्धा खूप व्यवस्थित राहू शकते, तिच्या नवऱ्याला व्यवस्थित सांभाळू शकते, नवऱ्याचं घरदार सांभाळू शकते. असं असताना वयाची 35 ओलांडली तरी तिचं लग्न होत नाही. म्हणजे मग त्यावेळेला ती ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येते की माझं नक्की काय कारण आहे, कारण सगळे ज्योतिषी सांगतात की हे करा, ते करा, ते करा, ते करा, आणि सगळे उपाय माझे करून झालेले आहेत. आता हे उपाय करून होऊन पण माझं लग्न जमत नाही, तर मी काय करायचं? मग त्यावेळेला तिला सांगितलं की बा तुझं लग्न जमत नाही किंवा हे होत नाही, तर याच्यावरती सर्वात महत्त्वाचा विचार आणि सर्वात महत्त्वाचा उपाय हा आहे, म्हणजे की तू याच्यामध्ये तुझ्या चुका बंद कर. तर म्हणजे चुका काय करते म्हणून मी म्हणून लग्नाला तुम्हाला स्थळं कोण बघतात? ते म्हणजे माझे आई वडील बघतात. म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये किती वेळ देता? म्हणजे नाही, म्हणजे ते जे सिलेक्ट करतात तेच मी बघतो. आता हिला म्हणजे 50,000च्या वरती पगार आहे, म्हणून आई वडील जो मुलगा बघत होते तो हिच्यापेक्षा जास्त पगाराचा, मग तो मुंबईमध्येच पाहिजे, मग ह्या सगळ्या कंडिशन, मग त्या सगळ्या कंडिशन ज्या आहेत त्या कंडिशन तिने वाचून दाखवल्यावर मी म्हटलं की आता तुम्ही मुलगा म्हणून विचार करा की ह्या कंडिशनमध्ये जो मुलगा असेल तो तुमच्याकडे कशाला येईल, म्हणजे तो त्याच्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या कंडिशन ठेवेल आणि तो स्वतः बघेल. आणि याच्या खालचे लोक असतील ते तुमच्या आईवडिलांना ॲक्सेप्ट होणार नाही, किंवा तुमचं लग्नच होणार नाही. तुम्ही त्यांना सांगा की लग्न मला करायचं आहे आणि माझ्या पद्धतीने बघते, आणि तुम्हाला सिरियसली लग्न करायचं असेल तर तुम्ही स्वतः हातामध्ये घ्या. मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो की 30 दिवसाच्या आत तुमचं लग्न जमलं असेल. आणि त्याप्रमाणे तिने ते ऐकल्यानंतर तिने म्हणजे की या गोष्टीचं इम्प्लिमेंट केलं की तिने ते स्वतः सगळं हातामध्ये घेतलं. आणि ते झाल्यानंतर असं आलं की ते हेड ऑफिसला गेले. हेड ऑफिसला गेल्यानंतर तिथे तिच्या मैत्रिणीला तिने सांगितलं. त्यावेळेला ती म्हणली की अगं आपल्या या ब्रँचचा कॅशियर जो आहे त्याला तू खूप आवडते, तो तुला प्रपोज करणार आहे, पण केवळ या गोष्टीमुळे घाबरतो. मग त्याने तिला प्रपोज केलं आणि ती हो म्हणली, आणि 30 दिवस पण नाही गेले, 20व्या दिवशी तिचं लग्न झालं. म्हणजे थोडक्यामध्ये एवढे दिवस चूक कशामुळे होत होती? तर चूक त्याच गोष्टीमुळे होत होती की वारंवार त्याच चुका, की आई वडील बघणार आहेत, लग्न तुम्हाला करायचं तर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्यायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या चुका असतात, म्हणजे ज्या चुका जाणून घ्यायला पाहिजेत. नक्कीच. जाणून घेऊन झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला त्या दुरुस्त करायला पाहिजेत. ते खऱ्या अर्थाने ॲस्ट्रॉलॉजीचं जर मदत घेतली तर कोणताही डिसिजन जो आहे हा आपला चुकेल ही भीती मुळात राहणार नाही. खरंच गुरुजी इथे आलात, खूप छान मार्गदर्शन केलं, मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.